जेव्हा मला या फिल्मविषयी विचारणा झाली तेव्हा मला विषय खूप आवडला. मुळात त्या व्यतिरिक्त स्टारकास्ट आवडलं आणि मला नेहमीच काहीतरी समाजातलं जे आपण आजूबाजूला बघत असतो किंवा आपण अनुभवत असतो किंवा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशा गोष्टींविषयी जर भाष्य होणार असेल तर त्या फिल्म्स किंवा त्या गोष्टी जास्त आवडतात. आणि जेव्हा याची गोष्ट मला सांगितली तेव्हा खरं तर मला धक्काही बसला की असंही असतं की शिक्षकांनी काही गोष्टी द्यायच्या असतात सरकारकडे. काय असेल हे तुम्हाला फिल्ममध्ये कळेलच, पण तुम्हाला काहीतरी एक सबमिट करावं लागतं जे किती खरं असतं किती खोटं असतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या मुलांबद्दल ही फिल्म आहे, ज्या समाजाबद्दल, ज्या समाजाच्या एका महत्त्वाच्या घटकाबद्दल ही फिल्म आहे, तर त्यांचं आयुष्य नेमकं कसं असतं किंवा ते कुठल्या कुठल्या परिस्थितीतून जात असतात हे सगळ्या गोष्टीतनं मला मांडता येणार होतं. संतोष सर निर्माते म्हणून आमच्या पाठीशी उभेच होते आणि आपले जे दिग्दर्शक आहेत त्यांची पहिलीच फिल्म होती आणि त्यांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं मला वाटतं की ते स्वप्न आज सत्यात उतरत आहेत. मला कल्पना आहे की थोडा उशीर झाला आहे फिल्म शूट करून, काही वर्ष लोटली आहेत, पण तरी सुद्धा एखादं चांगलं काम, एखादी चांगली कलाकृती कधी ना कधी आज ना उद्या लोकांसमोर यावी हीच मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची, निर्मात्याची अपेक्षा असते. आणि देर आहे दुरुस्त आहे, आज ती फिल्म रिलीज होतीये याचा फार आनंद आहे. आणि ती मला इकडे अंधेरीतल्या चांगल्या थिएटरला येऊन बघायला मिळतंय, त्याहून आणखी मला वाटतं की काय सुख असेल एका कलाकारासाठी. तर याचे सगळीकडे शोज व्हावेत आणि शोजपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की हे ज्या ज्या सरकारी डिपार्टमेंट्सपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, हा इशू तो पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यांचं पाठबळ आणि त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा आशीर्वाद यांच्या आणि निर्मात्यांच्या पाठीशी असावा इतकीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. सर या नेहमीच ना तुझ्या सोशल मीडिया सिस्टम बद्दल जी काही तुझी नाराजी असते ती व्यक्त करत असतो आणि त्यातून कदाचित ते पॉझिटिव्हली घेऊन काहीतरी चेंजेस होत असतात. तर सेम वे म्हणजे कसं आपलं शिक्षण पद्धती आहे त्यावर यावर भाष्य केलेलं आहे. प्रत्येकाने काय शिक्षण घेतलं पाहिजे यावर भाष्य केलेलं आहे. तुझा पर्टिक्युलर या पॉइंट ऑफ व्ह्यू शिक्षणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय? शिक्षणाशिवाय सगळंच अपूर्ण आहे सर. मला असं वाटतं की शिक्षण आलं ना की मग बऱ्याच गोष्टी बाजूला सारता येतात, बरेच जे पडदे आहेत समाजात ते सगळे हटतात आणि जे माणसानंच घालून घेतलेलं बंधन आहे, माणसानंच निर्माण केलेल्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या सगळ्या तोडून जेव्हा माणूस एक येतो, माणूस एक होऊ पाहतो, समाजातले सगळ्या स्तरातली जी माणसं आहेत ती जेव्हा एकत्र येऊन एकजुटीनं काम करतात, हे सगळं शिक्षणामुळेच होऊ शकतं आणि तुमच्यातल्या स्किल्समुळे होऊ शकतं. सो शिक्षण आणि तुमच्यातली स्किल्स याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कुठलंही दुसरं परिमाण असायला हवं तुम्हाला काम करताना किंवा समाजात वावरताना. तर ह्या पातळ्यांवरती जेव्हा आपण माणूस एकमेकांकडे बघायला लागू ना तेव्हा असं मला वाटेल की ती जी डिस्पॅरिटी आहे ती जाईल आणि एक समानता येईल जी यायला हवी. खूप मोठा विषय आहे हा, विषय गंभीर आहे, मोठा आहे, खूप दुर्दैवाने करप्ट झालेला विषय आहे, पण यातलं करप्शन कधीतरी दूर होऊन हे सगळं मिटावं आणि एक चांगला उज्ज्वल भारत आपल्याला आपल्या आयुष्यात तरी बघता यावा इतकीच मी प्रार्थना करेन. काय म्हणतात? स्वतः माझ्याकडे हा चित्रपट लहान मुलांशी रिलेटेड. होय, स्वतः दोन छान बाळांचा बाबा आहे. एक बाबा म्हणून तुला काय वाटतं की ते रिलेट करतोय? खूप जास्त रिलेट करतं. म्हणजे आता माझा मुलगा ऋग्वेद, त्याची शाळा, मग आता राधा जी मुलगी आहे ती काही वर्षांना शाळेत जायला लागेल, मग शाळेतले मित्र, शाळेतले शिक्षक, शाळेत काय शिकवलं जातंय, कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जात आहेत, शाळेचं वातावरण काय, शाळेच्या बाहेर पडल्यानंतरचं वातावरण काय, याकडे जेव्हा मी आता चोखंदळपणे एक बाप म्हणून बघतो तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन वाढते. म्हणजे या फिल्मच्या माध्यमातून तर मी त्या विद्यार्थ्यांची डील करतोय. आता तुमच्या प्रश्नात तर तुम्ही मुलांचं भविष्य याच्याशी जेव्हा डील करणार आहात तेव्हा ते आणखीन 100% मला जास्त काळजीपूर्वक वागावं लागणार आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की ती माझी मुलं असली तरी ही आणि समाजात फिरणारी वावरणारी ही मुलं सुद्धा आपली आहेत, आपल्या भारताचे नागरिक आहेत, हे जेव्हा आपण आपल्या मनामध्ये घट्ट करू ना तेव्हा मला असं वाटतं की आपण प्रत्येक भारतीयासाठी उभे राहू आणि याची गरज आहे. आज फक्त प्रांतीय नाही तर भारतीय असणं खूप गरजेचं आहे आणि जोर ते होत नाही तोवर ती एकजुटी आपल्याला दिसणार नाही आणि ती होणं खूप गरजेचं आहे. शिक्षण हा खूप नाजूक विषय आहे या चित्रपटात हाताळावा असं तुम्हाला
मला जेव्हा सुनीलने सांगितलं स्टोरीबद्दल मला बोलला होता तेव्हा मी त्याच्यावरती खूप इम्प्रेस झालो या स्टोरीवरती. आणि शाळाबाह्य मुलांसाठी आपण बघतोच नेहमी कुठे आपण ढाब्यावरती बरं कुठे रेस्टॉरंटला ओपन रेस्टॉरंट्स असतात म्हणजे बरेच अशी लहान मुलं असतात जी छोटू कपडा मार हे कर ते देखील मुलं शाळेपासून वंचित असतात. तर आणि ती रिलेट होती स्टोरी थोडीशी माझी आणि सुनीलची. तर ह्याने मला वन लाईन स्टोरी सांगितली मी याला म्हटलं करूयात. त्याच्यातून आम्ही करत ही पूर्ण आम्ही बरेचसे आम्हाला प्रॉब्लेम्स पण आले पण आम्ही ही पूर्ण पार पाडली. आणि शशांकसारखा आम्हाला एक कलावंत म्हणजे ह्या स्टोरीला ह्या टॉपिकला साजेसा बसणारा म्हणजे हा एकच होता, बाकी दुसरा कोणी नव्हता. मी एवढंच बोलू शकतो. आणि हे डायरेक्टर आहेत. नमस्कार, माझं नाव सुनीलजी शिंदे. या गोष्टीबद्दल सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची वेळी गोष्ट वर्क केली तर या स्टोरीला मला महाराष्ट्र शासनाचं ॲक्च्युली गोष्टीसाठी कथेसाठी बेस्ट रायटरचं पारितोषिक मिळालं होतं. ती गोष्ट डेव्हलप करून मी सिनेमा करायचं ठरवलं. आदरणीय संतोषजी सरांच्या आईंना पहिली गोष्ट ऐकवली आणि त्यांनी मला पहिलं सांगितलं की सुनील याच्यावर आपण पिक्चर करू. आणि गोष्ट डेव्हलप करत असताना पहिला चेहरा हिरो म्हणून कुणाचा समोर आला असेल तर आदरणीय शशांकजींचा होता. आणि असं असतं ना की एखादी कॅरेक्टर डेव्हलप करत असतो, मला तो हिरो चालताना तो शशांकजी दिसत होते, तो हिरो लिहिताना तो चेहरा मला यांचा दिसत होता. तसेच आदरणीय शशांक शेंडे सर आहेत, देविका दप्तरजी मॅडम आहेत, आदरणीय सायली संजीव मॅडम आहेत, आदरणीय राजेश दुर्गे सर आहेत. आणि हा सिनेमा होण्यामागे या सगळ्यांचा प्रचंड हात आहे, माझा एकट्याचा नाहीये. आदरणीय संतोषजी सर नसते, आदरणीय भरत सावंत सर नसते, आदरणीय अनिकेत माळी सर नसते, आमचे प्रोड्युसर्स, आणि आदरणीय संतोष सर आणि शशांक सरांनी मला इतकं कॉपरेट केलं ॲज अ डिरेक्टर. माझा पहिला सिनेमा आहे हा. तर ह्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक सुंदर गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून RT ॲक्ट जो आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, जो खऱ्या अर्थानं या समाजाला समजला पाहिजे. या देशातला जो इतका मोठा ॲक्ट आहे जो तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही. एक बिस्किटचा पुडा दिला म्हणजे सगळं संपत नाही त्या सिग्नलवरच्या मुलांना. तर आपली नैतिक जबाबदारी, लोकांना माहिती नाही की RT ॲक्ट काय आहे. जर त्या शाळेच्या एरियातल्या शिक्षकांनी तो जर प्रयत्न केला नाही तर फौजदारी गुन्हा होऊ शकतो. इतका कठोर ॲक्ट असताना त्या ॲक्टवरती काहीतरी करावं असं आमच्या निर्मात्यांना देखील वाटलं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय शशांकजींचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सपोर्ट केला आणि माझी सर्व टीम, या सर्व टीमचा सपोर्ट आम्हाला लाभला. तुम्हा सर्वांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. आणि मराठी फिल्म आहे, आपल्या भाषेतली, आपल्या मातीतली फिल्म आहे, तर ही जगभर पोहोचवण्याचा मी निश्चित प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या फेस्टिवल्समधून आम्ही हिला घेऊन जातोय. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तुम्हा रसिक माईबापांना आणि आदरणीय सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की मी एक पत्रकार या नात्याने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या या फिल्मला सपोर्ट करा. एका तुमच्या पत्रकार बंधूची फिल्म आहे, या नात्यानं सपोर्ट करा. खूप खूप थँक्यू. मला मास्तरांची भूमिका केलेली आहे. येस, मास्तर म्हणजे थोडे कडक शिस्तीचे, राकट व्यक्तिमत्व. Yes. पण हा तर चॉकलेट बॉय आहे, तर ते कसं काय? सगळ्यात महत्वाचं तुमचं अगदी मत बरोबर आहे. पण बेसिकली मी पण एक टीचर आहे. मी MBA MA BEd पोरगा आहे. तर माझं BEd करत असताना हे सगळा विषय माझ्यासमोर आला. पण तसाच चेहरा का, याला तुमच्या प्रश्नाला उत्तर असं आहे माझं की तो जरी शिक्षक असला त्या सिनेमातला तरी तो मुलांचा एक आपलेपणानं काळजी घेणारा, बाप या नात्यानं काळजी घेणारा किंवा बापासारखी काळजी घेणारा एक शिक्षक असतो, हे मला दाखवायचं होतं. शिक्षक हा विद्यार्थ्याचा खरा पुढे घेऊन जाणार, एक मार्गदर्शन करणार की बापच असतो दुसरा. घरातला एक आपला जन्मदाता बाप असतो, पण त्याला घडवणारा दुसरा समाजातला बाप म्हणून शिक्षक त्याच्या समोर येतो आणि म्हणून तो गोड असतो. रागवला तरी तो गोड असतो. आमचा शिक्षक पण रागवतो, तुम्ही सिनेमा बघा, पण तो इतका गोड रागवतो ना, त्याला असं नाही वाटत त्या विद्यार्थ्याला की मी शिक्षक रागवतोय म्हणून मी आता शाळेत नाही जाणार. विद्यार्थी परत शाळेत येतो. म्हणजे तुम्ही एखाद्याला 2 पक्षी मारता. येस, प्रयत्न केलाय. थँक्यू मॅडम.